सांगा, ज्यांना येते त्यांनी सांगा. काय असेल मग त्याचं रिझन? पुस्तकं बंद करायची, पुस्तकात काहीही नाहीये. तुम्हाला दिसतंय, तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का? त्याच्यामुळे काय होतं, कधी विचार केलाय का? जर सूर्योदयाच्या वेळी तांबडा रंग दिसतो तर का दिसतो, तर त्याचं उत्तर आहे का? जेव्हा सूर्यप्रकाशातून तांबडा रंग काय दिसतो, जेव्हा प्रकाश पांढरा असतो तेव्हा तो 7 कलर मध्ये विभागला जातो. किती कलर मध्ये? 6. तो दिसायला जरी आपल्याला पांढरा दिसत असला तरी तो 7 कलर मध्ये विभागला जातो. त्यातला लाल आणि केशरी रंग आपल्या डोळ्याला दिसतो. काय दिसतो, तर लाल रंग हा गडद राहतो. तो त्यातले कण हे धुळीच्या कणात मिसळून ते विभागले जात नाही, म्हणून तो लाल कलर आपल्याला जशाचा तसा दिसतो. परत आकाश निळच का दिसतं? आपण हे 7 कलर बघितले, त्यातला एक निळा कलर असतो ना, तो लाईट कलर असतो. तो जेव्हा धुळीकणावर पडतो तेव्हा ते कण विखुरले जातात. जास्त डार्क कलर असतो ना, त्याची तरंगलांबी ही जास्त असते आणि ती विभागले जात, धुळीच्या कणात विभागले जात नाही. एनर्जी ऍब्सॉर्ब केल्या जात नाही. त्यामुळे लाल कलर, केशरी कलर हे आपल्याला जशाचे तसे दिसतात ना. त्यावरून मी प्रकाशाचे विकिरण हा प्रकाशाचे परिणाम हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. पाण्याचा कलर निळाच असतो की नाही? त्यात आपण पहिला टॉपिक बघणार आहे प्रकाशाचे विकिरण. आता प्रकाशाचे विकिरण या शब्दाचा अर्थ माहिती का कुणाला? काय असू शकतं बरं विकिरण? नावाचा अर्थ माहिती का? विकिरण म्हणजे विखुरले जाणे, पसरणे, त्याला काय म्हणतात? विकिरण. दिसायल्यानंतर ते पसरले जातात, त्यांना म्हणायचं प्रकाशाचे विकिरण. आता त्याचाच एक प्रयोग मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या प्रयोगाचे नाव आहे प्रकाशाचे विकिरण. त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे एक चंचू पात्र, एक काचेचा ग्लास, ही एक लेझर लाईट, चमचा, पाणी आणि दूध लागणार आहे. तर कोणी येतं का इथे प्रॅक्टिकल करायला? एक जण जा रे पुढं. कोण येतं? खाली मी सांगते. आता हा ग्लास मध्ये आपण आहे ना, प्रथम पाणी ओतायचंय. याच्यात पाणी याच्यात पाणी ओतलंय, वर धर. दिसतंय का? हा, याच्यात पाणी ओतलंय. आता याच्यात काय करायचंय? लेझर लाईट मारायची. याच्यात लेझर लाईट टाक बरं. हातात धरा तुम्ही वरती, म्हणजे स्टेट धर. स्टेट. कोणी निरीक्षणासाठी येतं का अजून दुसरं? काय होतंय त्याच्यात बघायला? खालू नको, स्टेट धर ना आतमध्ये. कोणी येतं बरं? काय होतंय बरं त्याच्यात बघायला? अरे या ना, मॅडम सांगतील तुम्हाला, या. चला, काय होतंय बरं याच्यात? हा, काय होतंय याच्यात? सांग, काय होतं? काय दिसतंय तुला? जे दिसेल ते सांग. मोठं दिसतंय. अजून कोण येतं? बस निरीक्षण करा. हा, तुम्हाला जे वाटेल ते सांगायचे. तुमच्या नजरेला काय दिसतंय ते सांगायचे. लाल पाणी दिसतं. अजून कोण येतं? हा, ये तू.
डबल येतोय. अजून मुलीपैकी या कोणी मुली कोणी येणार आहे? या रे, आम्ही सांगू ना या. तुम्हाला जे सांगता येईल ते सांगायचंय. इकडून बघा बरं, इथून काय दिसतंय बरं? हे बघा, एकच लाईन दिसते, एकच डॉट दिसतोय की नाही ते? दिसतोय की नाही सगळ्यांना? त्यानंतर आपण त्यात दुधाची थेंब टाकणार आहे. काय टाकणार आहे? टाक दुधाची. 1 चमच्यावर दूध टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचंय दूध ते. 1 चमचा काय टाकलंय आपण त्यात? आता त्याच्यावर बेसन टाकायचंय. 2 मिनिट थांबा, विरघळू दे त्याला व्यवस्थित. पहिल्यांदा तो सिंगल बीन दिसत होता आपल्याला. दिसत होता की नाही? आता काय दिसतंय आता तुम्हाला? पसरलेला दिसतोय. पूर्ण पहिले असं सिंगल दिसत होता, आता त्याची किरण विखुरले, त्यामुळे त्याची साईज अशी वाढली, त्यामुळे ते पसरले किरण, त्यामुळे ते आता कोण बघायला येतं? ए, ते आजूबाजूनी पसरले की नाही? तू तुझं निरीक्षण सांग ना बेटा. सांग. तुला काय दिसतंय? सगळ्यांना सांगायचं तिकडं. तू सांग. पहिल्यांदा असं दिसत होतं का? मग आता असं का दिसतंय बरं? आता पसरलेले का दिसायला लागले बरं? दूध टाकलं, काय झालं बरं दुधामुळे? जसं आपण धुलीकण पडतात तेव्हा आपल्या आजूबाजूला प्रकाश पडतो की नाही? सगळीकडे प्रकाश दिसतो की नाही? क्लिअर? ते पसरले जातात. तसंच दुधाचे थेंब टाकल्यामुळे ते प्रकाश त्यांना सगळ्या बाजूला पसरायला लागला. त्याला म्हणायचं प्रकाशाचे विकिरण. मी बोलते की मॅडमनी पूर्वज्ञान जागृत केलं तुमचं अतिशय उत्तम पद्धतीने की सूर्य लालका दिसतो सकाळच्या वेळेस किंवा आपल्याला जे किरण येतात एखाद्या डोक्यातून त्यात आपल्याला काय दिसतं हा प्रश्न विचारला होता. तर त्याच्यात धुलीकण हे उत्तर बरोबर होतं. अतिशय योग्य रीतीने सुरुवात केली मॅडमनी. तुमचं पूर्वज्ञान जागृत केलं, त्यामुळे तुम्ही शांत बसले आणि उत्तर पण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही एक तुमची पॉझिटिव्ह बाजू होती. तुम्ही मुलांना बोलकं केलं. याचं कारण आणखी तुम्ही ऍक्टिव्हिटी दाखवली. टिंडॉन इफेक्टची ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला. आणि ही तुम्ही जी दाखवली त्यामुळे मुलांनी इंटरेस्ट घेतला, उत्तर दिली आणि मुलांना ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेतलं. हा एक चांगला पॉझिटिव्ह बाजू होती. आणि फलक लेखन पण तुमचं उत्तम आहे. आता यामध्ये खरं तर निगेटिव्ह बोलण्यासारखं काहीच नाहीये, पण एखादा मुद्दा काढलाच पाहिजे. तर मी सांगते की तुम्ही जे वाक्य वापरलं की आपल्याला जे कण दिसतात त्यात नायट्रोजन किंवा ऑक्सिजन हे गॅसेस असतात, तर ते तसं नसतं. आपल्याला ते डोळ्याने दिसत नाही. शेवटी इट इज अ मिक्सचर, हवा. आणि त्यामुळे आपल्याला जे कण दिसतात ते धुळीचे किंवा धुराचे असू शकतात. हवा ते इनव्हिजिबल आहे. बाकी छान हे केलं होतं. त्यामुळे थोडंसं आपल्याला मुलांसमोर करताना बारीक लक्षात गोष्टी ठेवून करायला पाहिजे. बस बाकी एकदम उत्तम लेक्चर मॅडम. वी आर व्हेरी सॅटिस्फाईड की पीपल. थँक्यू.